नाही सोडणार ना, कसं सोडणार? कुठले बघ त्यांना बरोबर घडवायचं म्हणजे घडवतच तसं ते. जुळे मुलांचं भविष्य सारखं नसतं, जुळे मुलं वेगवेगळे जातात. एक वकील होतो ना, एक डॉक्टर होतो. हा, वेगळी वेगळी जातात, पण चांगल्या मुलालाच आपण चांगलं म्हणतो, वाईट मुलाला आपण चांगलं म्हणत नाही. सगळ्या जगाचं लॉजिक सांगतो मी. तेच बरोबर आहे. मग ते तसं मुळीबद्दल असू शकतं. आहे ना ते, पण आपण ते माहिती नाही. हे इथले जे ऋषीमुनी जे असतात म्हणजे बाकीचे खरे खुरे साधू संत ते सांगू शकतील. मी म्हणजे काहीतरी लॉजिक लढून सांगणार नाही, ते ज्याचा अभ्यास आहे ते सांगणार. तेच ना, म्हणजे याची माहिती वनस्पती शास्त्र. मला वेताची छडी करायची. अहो तिथं भोग पुढे भरपूर आहे, पण ते तोडता येत नाही. वनस्पती शास्त्रज्ञ बरोबर वनस्पतीबद्दल कुठला उपयोग, काय उपयोग, याची झाडापासून काय, मुळीपासून काय, सालीपासून, हे सगळं सांगणार. उत्पत्ती जमीन, फक्त टेक्निक काय म्हणजे बेल असा का गेला, तसा का गेला. कसं आहे माहिती आहे सर, त्याचा पाठलाग केल्याशिवाय तुम्हाला त्यातलं म्हणजे गुढही कळत नाही. पण तो व्यवस्थित मिळालं तर, नाही तर आपण भरकटत जातो ना. त्यांना एखाद्याने सांगितलं भरकटत जाण्यासाठी आपल्या बुद्धीला पटत नाही ना भरकटणारे शब्द, बरोबर आहे की नाही? आता मी सांगितलं तुम्हाला, इथून पलीकडे उडी मारली की तिकडे वाघ दिसतो, तुम्हाला पटणार आहे का? नाही पटणार. म्हणजे तुम्ही त्या म्हणजे मार्गावर जातच नाही. मी सांगतोय म्हणून जात नाही. कुठल्याही गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा हे आपलं आपण आपलं ठरवायचं. नाही, आपलं मन आपल्याला रिमार्क देतं. हो हो. आता हे मला सांगा, आपण रस्त्याने चाललो, काही वेळेला आपल्याकडे बरीचशी माणसं येतात, त्यातल्या ठराविक माणसाबद्दलच आपला रिमार्क गुड निघतो, बाकीच्याबद्दल बॅड निघतो. साबरून गेलं तरी नको वाटते आणि लांब गेलं तरी बोलवतो. म्हणजे हा रिमार्क आहे आपल्या बुद्धीचा, रिमार्क आहे. आणि ज्याच्याशी आपले संबंध असले किंवा ज्याचं देणं घेणं असलं ना, बरोबर आपण तिथं जाऊन करतो. माझ्या अनुभवातला एक माझा स्वतःचा किस्सा. मंडईत, पुण्याहून माहिती आहे ना, मंडई दगडूशेठ गणपती लक्ष्मी रोड, अत्तर कितीला मिळते माहित आहे. 15 वर्ष झाले अत्तर वापरतो. 15 वर्ष झालेत बरं. स्वामींच्या महाराज जेव्हापासून आलं तेव्हापासून हे ना अत्तर वापरतो. बाटलीत वापरतो नाही, बाटलीत घेतो. रात्रीचीच आम्ही असंच निघालो खाली 9, 9:30 वाजता. म्हणजे काहीतरी आणायचं होतं. एक आमच्याकडे एक अत्तरवाला फिरतो, पाठी लावतो तो, पाठी अशी लटकून, खिशामध्ये असतं जॅकेट सगळं, कोणाशी काहीही बोलत नाही. घ्या अत्तर घ्या असं काही नाही, काही नुसतं आपलं पाठी घेऊन चालत असतो. काय मूड आमच्या दोघा नवरा बायकोचं माहिती नाही. त्याच्या मागं मागे गेलो, कमीत कमी अर्धा किलोमीटर गेलो पळत पळत. अच्छा तो दिसला तर चालतो काय त्यानं 20 रुपयाचं अत्तर दिलं. किती द्यावं, एवढूसा पाऊच, त्या कागदाला अत्तर लावून दिलं असं, आणि ते पाऊचमध्ये टाकलं. म्हणजे हे तुम्ही तुमच्या गल्ल्यात ठेवा. त्यांना आम्ही काय विचारलं हे कशासाठी, काय नाही विचारलं. म्हणून चांगलं आलं कुठलं आहे ते दे. 20 रुपयाचं दिलं, घेतलं. घरी गेलो, घरी विचारतो ना, आपली देवचं छोटी बाटली कितीची आहे? म्हणजे 50 रुपयाची. ह्या कागदावर किती थेंब उचलं असणार? एक थेंब ह्या बाजूने, एक थेंब त्या बाजूने, कागद ओला करायला एक थेंब बस झालं. किती मूर्ख आपण, बरोबर की नाही? मागं जाऊन, बरं तो समोर आला आणि घेतलं असं नाही, त्याच्या मागे मागे जाऊन त्याला 20 रुपये दिले आणि ते अत्तर घेतलं. म्हणजे ज्याचं देणं असलं तिथं तुम्ही कुठेही जाऊन द्याल, कसंही जाऊन द्याल. ह्या ज्या गोष्टी आहे आपल्या, कोणीही कोणाचं काही बदलू शकत नाही, कोणी कोणाचं नशीब बदलू शकत नाही. ज्याचं देणं असलं, मी तुमचं देणं असलं तुम्हाला इथे येऊन देणार, घरात येऊन देणार. कुठल्याही माध्यमाला, कसंही असू द्या, माध्यम कुठलंही असू द्या, घ्यायचं असलं कसंही घेणार. देणं घेणं ह्या जन्मातलं पुढच्या जन्मात करायलाच लागतं. तुम्ही आता चुकवा, पुढं तुम्हाला भरायलाच लागणार. तो नियमच निसर्ग नियम आहे. नियमच, काही आपण करू शकत. आपण फक्त विरोध करतो, असं का, ते दाखव, ते दाखव. कोणी कोणाला काही दाखवू शकत नाही. चल वस्तू निरेश्वरवादी भांडतात की नाही, तुमचं देव कुठे दाखवा. त्यांना फक्त विचारायचं, हवा दिसते का तुम्हाला, पण जाणवतं की नाही. देव हे देव जे आहे ते प्रत्येकाला दिसण्यासारखी गोष्ट नाही. प्रत्येकाची तेवढी लेवल पाहिजे. आपण प्राईम मिनिस्टरला लगेच भेटू शकतो का? मुख्यमंत्र्याला लगेच भेटू शकतो का? ते कळतं कुठं त्यांना, पण भेटू शकतो का? फोन तरी करू शकतो का? तेच सांगायचं त्यांना. मी साधं उदाहरण देतो हवेचं. कुठेही तुम्हाला हवा आहेच ना, ती नसली तर जगता का तुम्ही? नाही, ती हवेचं सर, हवेपेक्षा अजून चांगलं उदाहरण आहे. आपण एक आरसा घ्यायचा,
आणि आरशातनं उन्हात उभा राहायचं आपण हा आणि एक अशा ठिकाणी आरशाचं हे पाडायचं प्रतिबिंब पाडायचं म्हणजे त्याची ही आहे ना पुण्याची जी लाईट हा ती एका खोलीमध्ये पाडायची. हम्म. त्याला सांगायचं तू तिथं उभा राहा हम्म. आणि तिथनं उभारून ते मी आरशाचं तोंड कुणीकडे बघतोय हे तू ठरवून सांगू नकोस की मला उजेड दिसला म्हणून. हम्म. किरण ह्या बाजूने गेली तर हे तू नको सांगू. हम्म. ज्यावेळेस तू मधला पट्टा बघतोस त्यावेळेस तुला किरण दिसत नाहीत. पण ज्यावेळेस माझ्या हातातला आरसा आणि समोरचं प्रतिबिंब बघतोस त्यावेळेस तुला फक्त ते म्हणजे किरणाचं डायरेक्शन दिसतं. तोपर्यंत डायरेक्शन दिसत नाही. तसा परमेश्वर आहे. तुम्हाला डायरेक्शन दिसत नाही. तुम्ही त्या आत्मीयतेने ज्यावेळेस त्या स्पॉट वगैरे बघाल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्शन दिसतं. रंग रूप आकार उकार काहीच नाही. नाही ते झालं त्याला की काही आणि निराकार निरीक्षण आपल्या ह्या करतो. साध्या डोळ्याची कॅपॅसिटी नाही हा बघण्याची. आपल्या ते एक ज्योतीच्या स्वरूपात आपला आत्मा जो आहे तो ज्योतीच्या स्वरूपात बरोबर डोळ्यातून निघतो. ज्याच्या डोळ्यातून निघलं त्याचे डोळे असे राहतात गेले तेव्हा तोंडातून निघालं असं होतं ते म्हणजे ते तोंडातून निघाला समजा डोळ्यातून निघाला असं असतं ते. नाही ते ज्योत तिथून आउट. नाही ते झाली पण मला म्हणजे एकानं अजून एक सांगितलं होतं की म्हणजे आपण परमेश्वराची आराधना करतो. आराधना करत असताना आपल्याकडे आत्मीयता किती आहे त्याची. हा मग त्याने परत उदाहरण काय सांगितलं की म्हणले आई लहान मुलाला जन्म देते. जन्म दिल्यानंतर मुलगा रडतो. रडत रडत मग आता मोठा झाल्यानंतर रडत रडत पाठीमागा लागतो त्यास प्रत्येक आता ती आई कामाच्या व्यापामध्ये असते सकाळी सकाळी मुलगा रडत आपला पदर धरून पाठीमागा पळतच असतो. आई त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण का तिला काम उरकायचं असतं. परंतु जर का त्याला जर ठेस लागली आणि तो खाली जर पडला लगेच ती बाकी सगळी कामं धंदे सोडून देऊन त्याच्याकडे बघते. तशी तुमच्या मनामध्ये आत्मीयता पाहिजे तर तुम्हाला परमेश्वराच्या जवळ जाता येतं असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर तेवढा तुम्ही परमेश्वराचा विश्वास ठेवला पाहिजे नाही म्हणजे तेच तर की त्याची अनुभूती मिळते. अंतःकरणात तुम्ही ठेवा नाही, नको सर. ठेवा ते आहे म्हणजे आहे नाही, ते आहे त्रिकाळ बाधित फक्त सत्य. तुम्हाला अनुभूती येण्यासाठी नाही हो सर तेवढा कसं आहे हे माहितीये का पाहिजे. मुलाला जन्म दिलाय तिनं हो. परंतु ती तिच्या प्रत्येक रडण्याकडे ती लक्ष नाही नाही देत. देत. नाही देत. तसं आपलं रडणं असतं आयुष्यात प्रत्येक ती रडणं प्रत्येक रडण्याकडे लक्ष नाही देत. नाही देणार. पण ज्यावेळेस त्याला आत्मीयतेची कळ मारते आई ग म्हणून ज्यावेळेस तो ओरडतो का नाही त्या आत्मीयतेच्या कळेनं मग ती बाकी सगळी कामं धंदे सोडून त्याच्याकडे जाते. तशी तुमची आत्मीयतेची कळ तिथपर्यंत जायला पाहिजे तर ते तुम्हाला यश म्हणतो. त्याच्यासाठी स्वतःचं शुद्धीकरण खूप आवश्यक असतं. तुम्ही जेवढं शुद्ध व्हाल तेवढं त्यांच्या जवळ जा. शुद्धीकरण आता शुद्धीकरणची बऱ्याच लोकांना व्याख्या माहिती नाही. शुद्धीकरण म्हणजे काय आंघोळ करणं हे काही नाही शुद्धीकरण नाही नाही नाही. नाही ते वरचं शरीर म्हणजे अंग धुणं झालं. मानसिक शुद्धीकरण मानसिक शुद्धीकरण. आता मानसिक शुद्धीकरण करण्यासाठी काय विधी करायला पाहिजे. दुसऱ्याविषयी तुम्ही कधीही अनादर बाळगता कामा नये. दुसऱ्याचं असं नाही वाईट सर चिंता करणार अनदर काही लोक असे अनादर असतात म्हणण्यापेक्षा ते होतं त्यांच्याबद्दल असं बघ घरात एका घरात आई वडील मुलगा चांगले राहतात तेव्हा आदर असतो मुलाला आई वडिलांबद्दल. लग्न झाल्यावर लगेच अनादर होऊ शकतो का? 20-25 वर्ष ही गोष्ट लगेच बदलू शकते का? पण बदलते. मुलगी आली सगळं पार फिरवून टाकते ते बरोबर. मग म्हणते आई वडील अनादर करतो. अरे आतापर्यंत बरोबर चाललं होतं तेव्हा चांगलं होतं. हा लगेच कसं काय सुचलं त्याला अनादर करायचं. म्हणजे तुमचे जे भोग आहेत ते तुम्ही भोगायला पाहिजे. ते त्यांच्याकडून ती मुलगी आली आणि तुमचे भोग सुरू झालेत परत. कसं ओरडते पक्षी. ते माइंड चेंज करून टाकते सगळ्यांचं. कालचा पक्ष आहे. म्हणूनच म्हटलं ना, तोडायचं तर नाही हे वेगळं आहे. डमरूवाला वेगळा दुसरी एखाद्या चालू आहे का बंद केलं? चालू आहे. करा बंद.